आज आमचं अचानक प्लॅनिंग ठरलं आणि आम्ही चाललोय आता कुणकेश्वरला. आम्ही 6 जण या रोड ट्रिप साठी चाललो. मी आणि आमचं न्यूटन येशा पुढे आलो. खरे येशा थंडीनं लई गारटलेले. येशा आणि मी पुढे आल्यामुळे राधानगरच्या बॅक वॉटरला सनराईज बघायला मिळाला. येशानं मला एवढा पिडला आणि फोटो काढ म्हणून. खरं माझं लक्ष सगळं या सूर्योदयाकडेच होते. आपण ज्यावेळी असं मित्रांच्या सोबत बाहेर पडतो त्यावेळी एक वेगळीच वाईब निर्माण होत असते. खराच्या मित्रांच्या टोळीत किरकिर करणारा एवढं कोण नको पाहिजे, नाही तर लई डोकं दुखते. आता विषय असा झाला की वैभवच्या गाडीतली हवा गेलती, त्याच्यामुळे आमचं गोट्या भाऊ एकटं चालतं वरनं बसून. फोंडा घाट सोडून खाली आल्यावरती लगेच आम्ही पंचरच्या दुकानात हवा मारल्याने लगेच निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. फोंड्याच्या पुढे रस्त्याचं काम चालू होतं, त्याच्यामुळे लई वाट बेकार अवस्था झाली. सकाळी काय खाऊन पण येणार होतं, त्याच्यामुळे पहिल्यांदा इथं आल्यावरती वडा खाव्या म्हटले. एका वड्यानं काय आमचं पोट भरणार नव्हतं, त्याच्यामुळे 2-3 वडापाव खायला लागलेत. वडापाव खाऊन ताकद जोरात आलती, त्याच्यामुळे तासाभराच्या अगोदरच आम्ही पोहोचलो कुणकेश्वर मध्ये. यशाला न्यूटन म्हणण्यामागचं कारण पण तसंच आहे, कारण ते तसं आहेच. आज आम्ही 6 जण आहे, त्याच्यामध्ये आमचं गोट्या भाऊ, बबल्या, प्रतिभा, वैभव, यशा आणि मी, आम्ही एवढी जण आहे. कसं आहे कुणकेश्वरची आता यात्रा चालू आहे, त्याच्यामुळे गर्दी पण लई आहे. खरं एक विषय झाला की आम्ही आंघोळ करून येणार आणि वैभव एकटंच आंघोळ करून आले. आता ह्यो आमचा प्लॅनच होता हो, समुद्रात जाऊन आंघोळ करायचा. खरं आता वैभवला कशाला सांगावं, नुसतं पुढे बघत जावा हे यशा काय काय करते म्हणून त्याला आम्ही तसं म्हणतो. आता इथली सगळी परिस्थिती बघून मला तर काय आंघोळ करायची इच्छा होत नव्हती, कारण लई मोठ्या लाटा याल त्या. खरं आमची तिघ शक्तिमान काय ऐकत्यात होय, गेलीच बोंबलं त्या पाण्यात. काय नवच बाबा यांचं तरी. आता मी पण यांच्यातलाच एक होतो, खरं तुम्हाला माझं कशाला सांगू. आंघोळ करून वरती आलाव, खरं या उन्हानं लई घामटा फुटलेला. तवर मला ऑफिस मधून फोन आला, क्लायंट आल्यात आणि ती प्लॉटची इन्क्वायरी करायला लागल्यात. मग म्हटलं आता कशाला दुसरा विचार करायचा, आपली ट्रिप तरी सक्सेसफुली पार पडली.